हॅलो नमस्कार. आमच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. बाहेर मोठा पाऊस येतोय आणि मी आत्ताच आंघोळ करून रेडी झाली आहे, कारण आज काय आंघोळ करूनच स्वयंपाकाची तयारी करायला लागणार आहे. तर तयारी म्हणजे इकडे बघा, आज पितृपक्ष आणि आज महाळ आहे ना आमचा, तर इकडे पूजा मांडली आहे आणि हे सकाळी इथे न्याहारीचं नैवेद्य दाखवत आहेत. इकडे ह्यांची तयारी चालू आहे आणि इकडे बघा माझी तयारी. आता सगळं आवरून मी घेतली भजी तळायला. मस्त भजी बघा कशी टम्म फुगतायत. भजीनंतर भजी, पापड, काय मुलांना खायला भजी आणि पापड खूप आवडतात, त्याच्यामुळं भजी पापड बऱ्याच प्रमाणात तयार करायला लागतात, तळायला लागतात मला. इकडे तळणं आणि इकडे खाणं दोन्ही चालूच असतं. तर बघा इथे छान भजी आणि इकडे पापड माझे दोन्ही तळून झालेले आहेत. ह्याच्यानंतर मग आता पुढचा स्वयंपाक. पुरण ऑलमोस्ट शिजत आलेलं आहे माझं, मी दाखवते. हे बघा इथे पुरण शिजलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी त्याच्यातलं काढून घेतली मी आमटीसाठी. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा आता ह्या कढईमध्येच टाकते त्याला शिजायला. गूळ वगैरे घालून घेते आणि पापड आता काय घालून ठेवलं आधीच, म्हणजे नम पडायला नको, कारण पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळं. तर पुरणात गूळ वगैरे घालून घेतला आहे, त्याच्यातमध्ये एलचीची पूड टाकलेली आहे मी, छान असा सुवास येईल त्याच्यामुळे. आणि शिजायला ठेवलं इकडे पुरण. आणि इकडे गवारीची भाजीची तयारी केली. गवार करून घेते मी. काय पितृपक्षाला आणि त्याची थाळी जेवढं करेल तेवढं कमी, सो त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी करायच्यात. इकडे भाजीला फोडणी टाकणं चालू आहे, पण तोपर्यंत कढीची तयारी करून घेते. इकडे लसूण अद्रक वगैरे सगळं वाटून हे मिक्स करून मी कढीमध्ये कालवून घेतले आणि त्याला तडका देते असा छान असा. काय कढी मस्त प्यायला शेवटी ना, असं मस्त लागते जेवण झालं की प्यायला. एक वाटी कढी प्यायची जेवण झालं की मस्त. आणि इथे बघा तिन्ही ठिकाणी तीन चालू आहेत माझी कामं. इकडे कढी बनते, इकडे भाजी बनते गवारीची, आणि तिकडे पुरण शिजते, तुम्हाला दिसतच असेल. आणि शेवटी आता कढीचा तडका देऊन हे बघा कसा मस्त रंग आला आहे ना. काय तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही करत, बरं माझे खूपच कमी सबस्क्रायबर आहेत. सबस्क्रायबर थोडेसे ना वाढले पाहिजेत, मला पण थोडासा उत्साह मिळतो, सपोर्ट मिळतो करायला, छान छान व्हिडिओ बनवायला. आणि काय हे सगळं एकटीच मॅनेज करत असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो आहे, पण तरी थोडासा उत्साह येईल आणि अजून व्यवस्थित व्हिडिओ शूट करेन मी, छानसं एडिटिंग वगैरे करेन, शिकते अजून, तर सपोर्ट असू द्या तुमचा. हे बघा आता इकडे माझी फोडणी देते मी आमटीला. येळवण्याची आमटी बनवते. कशी चमचमीत अशी आमटी बनते ना, एकदम कडक. कारण मसाला तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलाच आहे मी, कसं तर चमचमीत मसाला आहे आमचा, त्याच्यामुळं कढीसुद्धा एकदम चमचमीत बनते. काही ठिकाणी कढी म्हणतात, काही ठिकाणी आमटी म्हणतात येळवण्याची. आता वेगवेगळं आहे प्रत्येक ठिकाणी, तर आम्ही आमटी बनतो. तर चालू आहे माझं आमटी बनवणं. हे बघा असा मस्त असा मध्ये कोथिंबीर टाकून गेली कशी लाल लाल दिसते. छान असा मसाला सगळा शिजून झालेला आहे. आणि आता घातलं मी त्याच्यामध्ये हे आळवण्याचे जे काढून ठेवलं होतं ना पाणी, ते मी आता टाकते त्याच्यामध्ये, मस्त फोडणी बसेल. आणि हे बघा दिसली कशी मस्त तर्री आली, याला छान अशी तर्री आली आहे ना. तर लगेच मी माझा स्वयंपाक आवरून, म्हणजे पूर्ण झाला नाही पण ताट मांडून घेतलं इथं नैवेद्यासाठी. नैवेद्य दाखवून दिलं. सासऱ्यांचा फोटो आहे हा आमच्या, तर त्याच्यासाठी नैवेद्य त्यांच्यासाठी दाखवला मी. हे बघा हे नैवेद्य वगैरे दाखवत आहे तिकडे. आणि मग मी नमस्कार करून आले आणि जेवायला सांगितलं होतं त्यांच्या नावाने, सो त्यांना पण थाळी वाढून झालेली आहे. तरी तर थाळी वाढली आहे आम्ही आणि आता जेवण सुरू करायचं आहे. तोपर्यंत हे बघा मुलांचा गोंधळ चालू आहे इथे. ही परी आमची कशी करते बदमाशी. परीला इथे आई आली, माझी बहीण आली, तिला पण जेवायला बोलवलं होतं. थँक्यू सो मच सगळ्यांना माझा ब्लॉग बघितल्याबद्दल. प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.